जान्हवीबाई, तुझं काय म्हणणं आहे नेमकं? बांगड्या ज्या पद्धतीनं इतकं सुंदर रितेश भाऊनी तिकडे सांगितलं, बांगड्या हे शक्तीचं प्रतीक आहे. माझ्या घरी आई बहीण माझी माझी बायको बांगड्या घालते, मग हे बांगड्या घालणं म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे. आणि तू काय बडबडते, स्वतः एक बाई असून तू अशा पद्धतीने कसं काय बोलू शकतेस? आणि ही ऍक्च्युअल गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीला लागलं, हर्ट झालं, एकतर झोपेतनं तुम्ही त्याच्यावरती अभिजित सावंतवरती तुम्ही अटॅक केलाय, तुम्हाला एकतर करन्सी हवी आहे आणि ते एवढंसं लागलं तर तुला बांगड्या भरायच्या होत्या. अरे म्हणजे तिनं ना निश्चितेची पूर्ण सर्वोत्तम पातळी गाठलेली असं मला वाटतं. त्या जान्हवीचा खेळ खलास झालेला आहे आणि ती आता तिनं कितीही पॉझिटिव्ह तिची साईड जरी दाखवली तरी मला नाही वाटत की ती पॉझिटिव्ह साईड लोकांना अपील होईल. त्यामुळे मला फार तिकडे पॉझिटिव्ह वाटणाऱ्या लोकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिकडे डीपी दादा आहे, आपला सगळ्यांचा लाडका. अंकिता आहे, सूरज आहे, तिकडे अभिजित सावंत आहे, आर्या आहे आणि मला वाटतं अजून कोण, पॅडी दादाचं पण इतकंसं मला नाही वाटत आहे. पण ही आपले 5 लोक जे आहेत, योगिताबद्दल तर आता मी काहीच बोलू शकत नाही कारण तिनं काहीच कुठलीच साईड दाखवलेली नाहीये, ना इमोशनल, ना खेळाची, ना मैत्रीची, ना कशाचीच मला साईड तिची दिसलेली नाहीये. सो मी तिच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. तर ही आपली 5 माणसं तरी स्ट्रॉंगली, तर ही आपली 5 लोक तिकडे आहेत तर ती स्ट्रॉंगली शेवटपर्यंत खेळू द्यात. टॉप 5 मध्ये आपलीच लोक येऊ द्यात आणि आपलाच डीपी दादा ज्याच्यावर आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे त्याच्याच हातात ट्रॉफी येऊ दे, ही प्रार्थना करूयात. बघूयात आता पुढे काय होतंय ते. ठीक आहे, ओके, बाय बाय, लव्ह यू, टेक केअर.